Hello students, I am Mrs. Premal from Rajeshwari Academy. आपण टॉपिक पाहणार आहोत मॅटर इन अवर सराउंडिंग क्लास 9 NCERT सायन्सचा. ठीक आहे. आता मॅटर म्हणजे काय? मॅटर म्हणजे ह्या युनिवर्स मध्ये असणारी कोणतीही गोष्ट घ्या, कोणतीही वस्तू घ्या, ती म्हणजे काय आहे? मॅटर आहे. बरोबर? हा मार्कर, कोट आहे, बोर्ड आहे, क्लाउड, स्टार्स, प्लांट्स, एनिमल्स, काहीही घ्या, कोणतीही वस्तू जर तुम्ही घेतली तर ती म्हणजे काय आहे? मॅटर आहे. कशाचा बनलेला आहे हा मॅटर? हा मॅटर कोणत्या तरी मटेरियलचा बनलेला आहे. बरोबर? आणि हे मटेरियल कशाचं बनलेलं आहे? कोणत्या तरी पार्टिकल्सचं बनलेलं आहे. राईट? तर मॅटर म्हणजे काय? युनिवर्स मध्ये असणारी कोणतीही वस्तू म्हणजे मॅटर, ती बनलेली आहे मटेरियलची. मटेरियल कशाचं बनलेलं आहे? पार्टिकल्सचं बनलेलं आहे. ठीक आहे. आता जर आपण म्हणतोय की हा मार्कर हा मॅटर आहे, बरोबर, तर त्याला काय असणार आहे? दोनही, मासही असणार आहे आणि व्हॉल्यूमही. काहीतरी मास आहे याला, बरोबर, आणि हा काहीतरी जागा ऑक्युपाय करतोय, स्पेस घेतोय, म्हणजेच काय? त्याला त्याचं व्हॉल्यूम सुद्धा आहे. तर मॅटरला काय आहे? मासही आहे आणि व्हॉल्यूमही आहे. एक्झाम्पल्स मी म्हटलं, तुम्ही कोणत्याही वस्तूचं नाव लिहू शकता. क्लाउड, स्टार्स, प्लांट्स, एनिमल्स एक्सेट्रा. ठीक आहे. आता फिजिकल नेचर ऑफ मॅटर, हा जो मॅटर आहे हा कसा आहे? काय आहे याचा फिजिकल नेचर? तर हा आपण म्हणतोय की तो बनलेला आहे छोट्या छोट्या पार्टिकल्सचा बनलेला आहे. बर, हे पार्टिकल्स मग कसे आहेत? असे कंटिन्युअस अरेंज केलेले आहेत की असे वेगवेगळे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत की मोठे मोठे आहेत? कसे आहेत कसे हे पार्टिकल्स? तर काय आहे फिजिकल नेचर? मॅटर इज मेड अप ऑफ पार्टिकल्स. कंटिन्युअस आहे की हे वेगवेगळे आहेत? ह्याच्यासाठी एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे त्यांनी. आपण सपोज एक बीकर घेतली, बीकर मध्ये काय घ्यायचं आहे? वॉटर घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि ह्या वॉटर मध्ये तुम्हाला काय ऍड करायचं आहे? सॉल्ट करायचे आहे. सॉल्ट करा किंवा शुगर करा. ठीक आहे. जर वॉटर कंटिन्युअस असं असलं असतं, ठीक आहे, वॉटर जर कंटिन्युअस पार्टिकल्स असले असते, ह्याच्यामध्ये आपण सॉल्ट टाकतोय म्हणजे सॉल्ट कुठे सेटल व्हायला हवं होतं? इथे कुठेतरी वर सेटल व्हायला हवं होतं. ठीक आहे. पण तसं होतं का? आपण जर 100 ml पाणी घेतलं आणि त्यामध्ये सॉल्ट टाकलं, सॉल्ट काय करतो? आपण डिझॉल्व्ह करतोय. पाणी वाढतंय का? नाही ना. काय होतंय? हे वॉटरचे पार्टिकल्स आहेत आणि ह्यामध्ये आपण जे सॉल्ट ऍड करू, तर ते जे सॉल्टचे पार्टिकल्स आहेत हे काय होत आहेत? ह्या वॉटरच्या पार्टिकल्स मध्ये जागा घेत आहेत. दे ऑक्युपाय द स्पेस बिटवीन these particles of water. आणि ह्या ऍक्टिव्हिटी थ्रू हे प्रूव्ह होतंय की मॅटर हे असं कंटिन्युअस नाहीये. मॅटरचे जे पार्टिकल्स आहेत ते कंटिन्युअस नाहीयेत, त्याचे पार्टिकल्स हे छोटे छोटे आहेत, वेगवेगळे आहेत. ठीक आहे. कळाला हा एक्सपेरिमेंट? आता नेक्स्ट काय म्हणतोय आपण? पार्टिकल्स ऑफ मॅटर आर व्हेरी स्मॉल इन साइज. आता हे जे पार्टिकल्स आहेत ज्याने मॅटर बनलेला आहे, ह्याची साईज कशी डिसाइड होईल? तर त्याच्यासाठी एक ऍक्टिव्हिटी एक्सप्लेन केली आहे. सिंपल सांगतेय की सपोज तुम्ही 100 ml वॉटर घेतलं, बरोबर, 100 ml वॉटर आहे, त्यामध्ये आपण 5 ml फक्त डेटॉल सोल्युशन ऍड करूया. काय ऍड करायचंय? डेटॉल सोल्युशन. डेटॉलला स्पेसिफिक स्मेल आहे, कलर आहे. ठीक आहे. तर ह्या सोल्युशनचा कलर आपण कन्सिडर करूया. पिंक कलरचं सोल्युशन मिळालं आपल्याला डेटॉल ऍड केल्यावर. ठीक आहे. आता त्यानंतर पुन्हा आपण काय करायचंय? 90 ml वॉटर घेऊया. 90 ml वॉटर घेऊया आणि ह्यातलं 10 ml सोल्युशन ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करूया. पुन्हा हे 100 ml बनेल. ह्याला पिंक कलर येतो का? येतो. पुन्हा आपण काय करूया? 90 ml वॉटर घेऊया आणि ह्यातलं 10 ml पुन्हा ह्यामध्ये ट्रान्सफर करूया. ह्याला कलर येईल का? येतो. पुन्हा 90 ml सोल्युशन घ्या, वॉटर घ्या, सॉरी सोल्युशन म्हटले मी, 90 ml काय घ्या? वॉटर घ्या. पुन्हा यातले 10 ml ह्यामध्ये ट्रान्सफर करा. पिंक कलर मिळेल का आपल्याला? मिळेल. म्हणजे तुम्ही असं 8 टाइम्स डायल्युशन करा, 10 टाइम्स डायल्युशन करा, तरी काय होणार आहे? ह्या डेटॉलचा कलर त्या सोल्युशनला मिळणार आहे. काय मिळणार आहे? आपण ऍड तर केले फक्त 5 ml. मग कितीही डायल्युशन केलं, सोल्युशनचा कलर हा फेड होईल, कमी होईल, फिक्का होत जाईल, पण तरीही सोल्युशनला कलर राहणार आहे. आणि ह्या ऍक्टिव्हिटीतून आपल्याला समजतं की पार्टिकल्स आर व्हेरी स्मॉल इन साइज. त्यांची जी साईज आहे ही खूप स्मॉल आहे, बियॉन्ड अवर इमॅजिनेशन.
ठीक आहे, समजलं काय आहे फिजिकल नेचर ऑफ मॅटर. ठीक आहे.